नमस्ते. मी चाललेले यल्लामाच्या परड्या भरायला. मग यल्लामाची देवी घेतली डोक्यावरती आणि मग मी माझ्या घरातनं निघत होते आणि त्याच्यामध्ये एर्टिका पण गाडी येऊन बाहेर थांबलेली होती. मग मी बाहेर आले, गल्लीच्या बाहेर आले तर बघा ही एर्टिका होती त्यांनी पाठवलेली. खूप छान वाटलं की आम्ही यल्लामाचे जोगते असूनही आम्हाला लोक एवढं प्रेमाने घरी बोलवतात. बघा एर्टिका किती सुंदर आहे आणि किती छान आहे ना. मी गुरुवर्य नेहा बाबर. मग मी अंधेरीला पोचले आणि मी उतरत होते यल्लामाची देवी घेऊन. मग त्या लोकांनी वाजवायचं असे हलगी बिलगी असं काय काय बोलवलेलं होतं. मग वाजत गाजत ते लोक मला घेऊन गेले त्यांच्या घरी. मग मला खूप छान वाटलं जाता जाता की आज पण आमची प्रथा लोक विसरलेले नाहीत. यल्लामाचा उधो करतातच ते लोक. मग त्यांनी मला घरी नेत होते. आपण पण जोगत्या लोकांना बोलू शकता आहे आणि असा देवदेव तुम्ही तुमच्या घरी करू शकता. मग तिने माझी नजर काढली, घास मुटका उतरवला देवाच्या अंगावरतून आणि फुलं टाकली आणि पाय घड्या साडीच्या टाकून त्यांनी वाजत गाजत देवीला घरामध्ये घेतली. पण खूप छान वाटलं की आमच्यामध्ये यल्लामा देवीची पूजा अशी करतात. तुमच्याकडे कशी करतात कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुमच्या इथंही यल्लामाचे जोगते असले तर त्यांना गुरु, नानी, आई, देवाची आई आणि जोगती बोलून त्यांना प्रेम करा, गुरु म्हणून प्रेम करा. असा दिखावा काय करू नका कोणत्या गोष्टीचा. कारण का दिखाव्याने काय असतं, लोक घाबरतात यल्लामाला, यल्लामाच्या भंडाऱ्यालाही घाबरतात. गुढी पाडव्याचा सण आता उभारा रे गुढी. नव्या वरसाच दिन सोडा मनातली आढी. गेलं साली गेली आढी आता पाडवा